मॉर्निंग एव्हरीवन. आजचा जो व्लॉग होणार आहे, आजच्या व्लॉगमध्ये आहे ना, तिरुपतीमधला आमचा जो डे 3 आहे, म्हणजे तिसऱ्या दिवसाचं जो काही आहे ते सगळं याच्यामध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे. बघा, आम्ही दर्शनाला वर गेलेलो, वर अजून काही एन्जॉय केला, वर बारीक सारीक ज्या गोष्टी आहेत ज्या पाहण्यासारख्या आहेत त्या सगळ्या पण मी दाखवलेल्या आहेत. परत नंतर आज म्हणजे VIP दर्शन आम्ही घेतलेलं होतं. हे दर्शन कसं घेतलं, परत मंदिराजवळचा सगळा ॲटमॉस्फिअर हे सगळं तिथं दाखवलेलं आहे. एकदम सुंदर असं वातावरण या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटेल. ठीक आहे, तर लास्टपर्यंत बघा. जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या खास ब्लॉगमध्ये. आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे, कारण आज आपण आलो आहोत तिरुपती बालाजीच्या पवित्र भूमीवर. तिरुपतीला येण्याचं स्वप्न अनेकांचं असतं. आज ते स्वप्न पूर्ण करण्याची संधी मला मिळाली. या ब्लॉगमध्ये तुम्हाला आमचा पूर्ण प्रवास, तिरुपतीमध्ये पोहोचल्यानंतरचा अनुभव, मंदिर परिसर, दर्शनासाठीची तयारी आणि शेवटी बालाजीचं दर्शन सगळं काही पाहायला मिळणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी आहे आपल्या संपूर्ण प्रवासाचा सर्वात खास क्षण, श्री बालाजीचं दर्शन. चला तर सुरू करूया आपला तिरुपतीचा प्रवास. तर मंडळी, तिरुपतीकडे आमचा प्रवास सुरू झाला. प्रवास कितीही लांब असला तरी मनामध्ये एक वेगळीच उत्सुकता असते, कारण कुठेतरी फिरायला जात नाही, आपण जातो आपल्या लाडक्या बालाजीच्या दर्शनासाठी. प्रवासामध्ये थोडा थकवा होता, पण त्यापेक्षा जास्त उत्साह होता. रस्त्यात सुंदर निसर्ग दिसत होता, वेगळी ठिकाणी होती आणि प्रत्येक क्षण कॅमेऱ्यात कैद करण्याचा प्रयत्न करत होतो. आणि मनात एकच विचार होता, कधी एकदा तिरुपतीला पोहोचतो आणि बालाजीचं दर्शन घेतोय. तरीही तुम्ही तिरुपतीला येण्याचा प्लॅन करत असाल तर या ब्लॉगमध्ये नक्कीच तुम्हाला काहीतरी उपयोगी पडेल. आणि शेवटी मंडळी, आम्ही पोहोचलोत. तिरुपतीमध्ये पाऊल ठेवल्यापासूनच वातावरणामध्ये एक वेगळीच ऊर्जा जाणवत होती. सगळीकडे बालाजीचं नाव. मंदिराकडे जाणारे भक्त वेगवेगळ्या राज्यातून आलेले होते. इथे आल्यानंतर जाणवतं की देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक एका श्रद्धेने येतात. सगळे आपापल्या मनातील इच्छा घेऊन येतात आणि मनापासूनच बालाजीच्या चरणी नतमस्तक होतात. आम्ही आधी आमची राहण्याची व्यवस्था केली आणि थोडा आराम करून दर्शनाच्या तयारीला लागलो. तर आता आम्ही दर्शनासाठी पूर्णपणे तयार झालो होतो. तिरुपतीसारख्या ठिकाणी येताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घाई न करता शांतपणे सगळं प्लॅन करणं. आम्ही आवश्यक वस्तू घेतल्या आणि मंदिराच्या दिशेने निघालो. मनात उत्साह तर होताच, पण त्याबरोबरच एक वेगळीच शांतता जाणवत होती, कारण त्या ठिकाणी आपण कितीही बोललो, कितीही शूट केलं तरी त्या ठिकाणची अनुभूती शब्दामध्ये कधीच सांगता येणार नाही. आणि त्यापैकी एक म्हणजे तिरुपती. मंडळी, आता आपण मंदिराच्या परिसरात आलो आहोत. इथलं वातावरण खरंच खूप सुंदर आहे. दूरवरून मंदिराचा परिसर दिसायला लागला की मनामध्ये आपोआपच गोविंदा गोविंदा असा जयघोष येतो. आजूबाजूला हजारो भक्त, प्रत्येकाच्या चेहऱ्यावर वेगळीच भावना. कोणी पहिल्यांदा आलेलं, कोणी अनेक वर्षांनी पुन्हा आलेलं, तर काही लोक नियमितपणे बालाजीच्या दर्शनासाठी येतात. पण सगळ्यांच्या मनात एकच भावना, श्रद्धा. इथे आल्यानंतर एक गोष्ट जाणवली, आपण आयुष्यामध्ये कितीही मोठं झालो, कितीही पैसा कमवला, कितीही गोष्टी मिळवल्या, तरी देवासमोर गेल्यावर फक्त एकच सामान्य भक्त असतो. आणि कदाचित हाच प्रवास सर्वात सुंदर भाग आहे या दर्शनाचा. आता आम्ही दर्शनाच्या दिशेने पुढे जात आहोत. इतका बराच वेळ चालावं लागतं, थांबावं लागतं, पण आजूबाजूला असलेल्या भक्तांकडे पाहिलं की थकवा जाणवत नाही. कोणी गोविंदा गोविंदा म्हणत पुढे जातं, काही जण शांतपणे प्रार्थना करत आहेत, काही कुटुंब लहान मुलांसोबत आली आहेत. प्रत्येकाच्या मनामध्ये बालाजीबद्दल एक भावना निर्माण झाली आहे. आता तुम्ही आनंद घ्या. इथून पुढं जो काही ओरिजिनल साऊंड आहे, आता मी जो ऑडिओ येतोय तो ऑडिओ बंद करतो. जो काही ओरिजिनल साऊंड आहे तो साऊंड तुम्हाला आता इथं ऐकायला भेटेल. जे काय असेल ते तुम्ही आता बघून घ्या. खूप भारी वाटणार आहे तुम्हाला या ब्लॉगमध्ये. आता तुम्ही पाहू शकता मंदिराच्या आसपासचा जो परिसर आहे तो आता तुम्हाला बघायला भेटेल. बघा, मंदिराच्या जवळपास मंदिराची जी भव्य अशी शिखरं आहेत, कळस आहे, परत जवळचा जो निसर्गरम्य वातावरण आहे. आता बघा किती लोक आहेत तिथं, किती गर्दी आहे. आणि प्रत्येकाच्या मनामध्ये एकच भावना आहे किंवा आपल्याला काही ना काही करून श्री बालाजीचं दर्शन घ्यायचं आहे. कुठं ना कुठं जाऊन प्रत्येकाच्या मनामध्ये भक्तिमय वातावरण आहे. प्रत्येकाच्या मनात एकच ध्यास आहे की आपल्याला श्री बालाजीचं दर्शन घ्यायचं आहे. इथल्या वातावरणामध्ये एक वेगळीच एनर्जी आहे, जी एनर्जी आपल्याला आहे ना खूप कमी ठिकाणी जाणवते. तिथं गेल्यानंतर असं तुम्हाला कधी वाटतच नाही की परत जावं, तिथंच थांबून राहावं, कारण इथली सुंदरता ही डोळ्याचं पार न फेडणारी आहे. की असं नाही की ते म्हणजे एखाद्या कॅमेऱ्यामध्ये कैद होईल, असं कधीच नाही. ते आपल्या मनामध्ये कायम सोबतच राहते. आता हे झाल्यानंतर आम्ही परत रूमकडे आलो. रूमकडे आल्यानंतर
बघू शकता तुम्ही किती मोठी मोठी दुकाने आहेत, किती खरेदी वस्तू वगैरे भेटतात इथं, सगळ्या गोष्टी इथं भेटतात तुम्हाला घेण्यासाठी वगैरे. तर आता प्रत्येकजण स्वतःच्या घरच्यांसाठी इथून घेऊन जातो. प्रसादाची खूप काही सामान इथं भेटते. परत खेळण्या असतील, लहान मुलांचे खेळण्यासाठी वस्तू असतील, परत डेकोरेशनसाठी असेल. आता खूप महिलांना तर वाटतं की लक्ष्म्यांना वगैरे जे काही डेकोरेशन असतं ते डेकोरेशन इथून आणलं पाहिजे. इथं आणायला खूप काही भेटतं. कसा वाटला मग व्हिडिओ? जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशाच गोष्टी, असेच व्लॉग आहे ना मी माझ्या चॅनलवरती डेली पोस्ट करत असतो.